भाजपचे कार्यकर्ते हे प्रचारासाठी मातोश्रीच्या अंगणामध्ये पोहोचलेत। मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यातला प्रचाराचा शिगेला पोहोचलाय। भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये या निमित्ताने कलगीतुरा रंगलेला बघायला मिळाला। उज्ज्वल निकम यांचा प्रचार करण्यासाठी भाजप पदाधिकारी थेट मातोश्री परिसरामध्ये पोहोचले। मध्य मुंबईचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचाराचं आपण पाहिलं तर भाजपचे जे कार्यकारी आहेत पदाधिकारी आहेत हे आज मातोश्री इथे आले आहेत प्रचारासाठी। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, आपण प्रचार सुरू केला आहे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप आम्हाला चांगलाच आहे आणि ह्या बूथची मी प्रमुख असल्यामुळे मातोश्री किंवा इकडे जे राहणारे जे आपले उच्चभ्रू लोक आहेत त्यांचा हा कल हा नेहमीच मोदीजींना राहिलेला आहे आणि आपलं ते महायुतीचंच म्हणजे आपलं जे कमळाचं बटन दाबून त्यांनी खूप चांगल्या भरघोस मतांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी निकमजींना ते नक्कीच पाठवणार आहे। मुख्यतः आज तुम्ही मातोश्रीमध्ये आला आहे, मातोश्रीमध्ये तुम्ही प्रचार करताय, कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे, या नागरिकांचा प्रतिसाद आहे? नागरिकांना नेहमीच आपल्याला ते कमळासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने मतदान करतच असतात आणि तुम्हाला माहिती आहे की येस आम्हाला 400 पार करायचे आहेत। आपण तिसऱ्यांदा आपल्याला मोदींना हे करायचं, देशासाठी आपण करणार आहोत, देशाच्या उज्ज्वल विकासासाठी हितासाठी। कारण आता आपण जे हे मतदान आहे आपलं विकासासाठी आपण करत आहोत इथे आणि उज्ज्वलजी करायचं ते तर आपले पद्मश्री उज्ज्वलजी ॲडव्होकेट आहेत, त्यांनी दहशतवादाचा कर्दनकाळ कसावला त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे। अशा आपल्या एका देशभक्ताला आपल्याला या उत्तर मध्य पाठवायचं आहे। हे आमच्या सगळ्या मतदारांची पण आम्हाला की ते आम्हाला हातभार लावायला मिळतील। आम्ही त्यांना ह्या संसदेत मात्र गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरे हे धनुष्यबाण असेल किंवा कमळ असेल याला मतदान करत होते, मात्र पहिल्यांदाच हे हाताच्या पंजाला मतदान करणार आहे, काँग्रेसला मतदान करणार आहेत। काय वाटतं, काय एकंदरीतच या लोकसभा क्षेत्रात आपण येता, काय वाटतं, काय प्रतिक्रिया? मला वाटतं की हे उद्धवजींचं हे दुर्दैव आहे की जे बाळासाहेबांनी सांगितलेलं की ज्या वेळेला काँग्रेसबरोबर आम्ही ज्यावेळेला आम्ही आमचं दुकान बंद करू, तर त्यांच्याच मुलांनी त्यांचा शब्द पाळलेला नाही, हे त्यांचं दुर्दैव, याच्यावर आम्ही काहीच बोलू शकत नाही। मात्र आज मातोश्रीत तुम्ही प्रचार करताय भाजपचा, कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडनं पाहायला मिळतो? लोकांना हे हवीच आहे, त्यांना विकास हवा आहे, मोदीजी हवेत, उज्ज्वलजी हवेत, त्यांना महायुतीला देवेंद्रजी फडणवीसवर त्यांचा विश्वास आहे, शिंदे साहेबांवर त्यांचा विश्वास आहे। त्यांनी चांगल्या प्रकारे हे केलेला उत्साह आणि इकडचा नेहमीच आम्हाला हा जो उच्चभ्रू जी वस्ती आहे ती नेहमीच आपल्या भाजपाबरोबर असते। नक्कीच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकींचा जो प्रचार आहे तो आता 2 दिवसात संपणार आहे। त्याचपूर्वी भाजपकडनं देखील आता जोरदार प्रचार करायला सुरुवात झाली आहे। मातोश्री म्हणजे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी देखील भाजप प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमयसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।